Hello guys, welcome to my YouTube channel Online Tech Hub. The lecture series on YouTube channel, that is C programming language, and the next topic is file handling part second. तर बघा याच्या अगोदर आपण फाईल हँडलिंगचा फर्स्ट पार्ट बघितलेला आहे. त्याच्यामध्ये फाईल हँडलिंग कन्सेप्ट बघितलेला आहे. त्यानंतर फाईल हँडलिंग फाईलचे काही मोड्स बघितलेले आहेत आणि आपण नंतर बघतोय की फाईलचे काही फंक्शन्स बघतोय. त्यामधले एफ ओपन असेल, एफ क्लोज असेल, एफ प्रिंट एफ असेल, एफ स्कॅन अप असेल. तर हे फंक्शन ऑलरेडी आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलेले आहेत. तर नेक्स्ट जे काही फंक्शन्स आहेत ते आपण स्टार्ट करतोय आता. तर बघूयात कोणते कोणते फंक्शन्स वगैरे आहेत. त्यातलं पुढचं नेक्स्ट फंक्शन आहे एफ पुट सी. तर एफ पुट सी, सी फॉर काय असेल तर कॅरेक्टर असणार आहे. काय असणार इथं कॅरेक्टर असेल. जे डेटा काय होईल हो, फाईलमध्ये डेटा पुट होईल, राईट होईल, पण तो कसा होणार आहे हो, तर कॅरेक्टर बाय कॅरेक्टर, म्हणजे सिंगल एक कॅरेक्टर काय होणार आहे हो, राईट केलं जाणार आहे कशामध्ये, फाईलमध्ये. इथे बघा, इट इज टू राईट अ सिंगल कॅरेक्टर इन टू दी फाईल. इट आउटपुट्स अ कॅरेक्टर टू अ स्ट्रीम. तर हा स्ट्रीम मध्ये काय करेल, एक एक कॅरेक्टर काय करेल, स्टोअर करेल किंवा राईट करेल. सिंटॅक्स बघायचा काय आहे, सिंटॅक्स इंट एफ पुट सी, फर्स्ट ऑफ ऑल इंट सी, त्यानंतर काय असेल तर स्ट्रीम असेल. ठीक आहे. तर बघा याचं एक्झाम्पल काय आहे ते. तर एक्झाम्पलमध्ये बघा इथे काय केलं आपण, एफ पी मध्ये फाईल पॉइंटर घेतलेलं, एक फाईल ओपन केली की जी कोणती आहे, फाईल 1.txt आहे. आणि कशामध्ये ओपन केली आपण, डब्ल्यू मोडमध्ये. बिकॉज ऑफ दी वी हॅव टू राईट द डेटा इन टू दी फाईल. आपल्याला काय त्या फाईलमध्ये डेटा आपल्याला राईट करायचा आहे. सो वी हॅव टू ओपन दी फाईल इन अ डब्ल्यू मोड. देन बघा इथं एफ पुट सी घेतले आपण. एफ पुट सी, फर्स्ट आपण वी हॅव टू राईट द कॅरेक्टर विच वॉन्ट्स टू बी राईट इन द फाईल. जे एफ पुट सी फर्स्ट पॅरामीटर काय आहे, तर कॅरेक्टर, की जे तुम्हाला काय करायचं आहे, फाईलमध्ये राईट करायचं आहे. ते कॅरेक्टर तुम्हाला स्पेसिफाय करावं लागेल. आणि सेकंड मध्ये काय, फाईल पॉइंटर, सेकंड पॅरामीटर, याच्यामध्ये तुम्ही फाईल ओपन केलेली आहे. तर तो फाईल पॉइंटर काय, एफ पी. या ठिकाणी काय होईल, हा जी काही एक कॅरेक्टर आहे ती काय होईल, फाईलमध्ये काय होईल, राईट होईल. तर जेव्हा हा प्रोग्राम रन होईल तेव्हा काय होईल, तर बघा, तर ही काय फाईल 1.txt ही फाईल काय होईल, क्रिएट होईल. आणि त्याच्यामध्ये काय होईल, तर एक कॅरेक्टर काय होईल, स्टोअर होईल. एक कॅरेक्टर काय होणार, स्टोअर होणार आहे. ठीक आहे. हे झालं काय, तर एफ पुट सी. नेक्स्ट फंक्शन बघूयात आपण, एफ गेट सी. बघा एफ पुट सी ने काय होतं, सिंगल कॅरेक्टर राईट होते फाईलमध्ये. तसं एफ गेट सी ने काय होतंय, दिस फंक्शन रिटर्न्स अ सिंगल कॅरेक्टर फ्रॉम दी फाईल. म्हणजे काय होईल, फाईलमधून एक एक कॅरेक्टर काय होईल, राईट रीड होईल कशामध्ये, प्रोग्राम. आता बघा जेव्हा एफ पुट सी आपण वापरतो, एफ पुट सी हा इथं प्रोग्राम असेल तेव्हा प्रोग्राम तो डेटा तुमच्याकडे जाणार आहे, फाईलमध्ये जाणार आहे. कुठे जाणार आहे, फाईलमध्ये. तो कसा जाईल हो, कॅरेक्टर बाय कॅरेक्टर जाणार आहे. ठीक आहे. जेव्हा आपण एफ गेट सी यूज करू तेव्हा काय होईल हो, की जो डेटा फाईलमध्ये आहे तो डेटा तुम्हाला रीड करायचा आहे. ठीक आहे. त्यामुळे डेटा कसा होईल, कॅरेक्टर बाय कॅरेक्टर डेटा काय होणार आहे, रीड होणार आहे. कधी, जेव्हा आपण एफ गेट सी फंक्शन वापरू डेटा रीड करण्यासाठी. तर याचं बघा, इट गेट्स अ कॅरेक्टर फ्रॉम दी स्ट्रीम. हा काय करेल, स्ट्रीम मधून एक एक कॅरेक्टर गेट करेल. इट रिटर्न्स EOF. EOF म्हणजे काय, एंड ऑफ फाईल, ऍट द एंड ऑफ दी फाईल. जेव्हा फाईल पॉइंटर हा ऍट दी एंडला असेल, कुठं असेल, एंड ऑफ दी फाईलला असेल, फाईलच्या एंडला असेल, तेव्हा हा काय रिटर्न करेल, तर EOF रिटर्न करेल. काय रिटर्न करेल फाईल पॉइंटर, तर EOF रिटर्न करेल. एंड ऑफ फाईल हा व्हॅल्यू रिटर्न करेल. ठीक आहे. सिंटेक्स बघा, एफ गेट सी फाईल पॉइंटर स्ट्रीम. तिथे काय करणार आपण, फक्त स्ट्रीम प्रोव्हाइड करणार आहे. तर काय डेटा तुमचा रीड होणार आहे फाईलमध्ये. ठीक आहे. एक्झाम्पल बघा, एक एफ पी काय घेतलाय, पण फाईल पॉइंटर घेतलेला आहे, कॅरेक्टर सी घेतलेला आहे. इथं बघा, जी मगाची फाईल होती आपण एफ पुट सी ने डेटा राईट केले, तीच फाईल आपण इथे काय केली हो, ओपन केलेली आहे. कशामध्ये ओपन केलेली आहे, तर आर मोड मध्ये. बिकॉज ऑफ वी हॅव टू रीड डेटा फ्रॉम दी फाईल. देन we have to use the while loop because there are multiple characters in the file. While c equal to get c of fp. म्हणजे इथे काय होईल, fp हा फाईल स्ट्रीमर डेटा काय होईल, एफ गेट सी ने सिंगल कॅरेक्टर रीड होईल. आणि ते कशामध्ये येईल, सी मध्ये. सी काय घेतलंय आपण, कॅरेक्टर सी घेतलेला आहे. ठीक आहे. तर सी नॉट इक्वल टू EOF आहे, तो पण हे लूप फिरेल. आणि जी काही डेटा रीड होईल तो इथे काय होईल, एक एक कॅरेक्टर काय डेटा
प्रिंट होणार आहे कन्सोलवरती. ठीक आहे. तर याचं आउटपुट काय येणार आहे हो? तर आउटपुट आता फाईल आपली कुठली आहे? माय फाईल डॉट टेक्स्ट आहे. तर इथं काय केलंय आपण बघा, काय इथं माय फाईल डॉट टेक्स्ट आहे. तर याचं आउटपुट काय येते बघा, इथे एफ क्लोज केलेला आहे, इथे काय गेट सी एच, इथे काय दिस इज द सिम्पल टेक्स्ट मेसेज. तर बघा पाठीमागच्या प्रोग्राममध्ये आपण त्याच्यामध्ये काय केलं तर ही फाईल घेतली होती कुठली, माय फाईल डॉट टेक्स्ट. त्याच्यामध्ये काय केलं आपण राईट कोणता केलता, तर दिस इज सिम्पल टेक्स्ट मेसेज हा डेटा काय केला आपण राईट केलता. त्यामुळे इथे काय झालं, एक एक सिंगल कटर काय झालं, रीड झालं आणि कन्सोलवरती आउटपुट डिस्प्ले झालेलं आहे. ठीक आहे. देन हे झालं काय तर एफ पुट सी आणि एफ गेट सी. पुढचं फंक्शन आहे एफ पुट एस, एस फॉर स्ट्रिंग और लाईन्स ऑफ कॅरेक्टर. बघा याच्यामध्ये दिस फंक्शन राईट्स लाईन्स ऑफ कॅरेक्टर इन टू दी फाईल. म्हणजे काय होतं, एक एक लाईन काय होईल फाईलमध्ये राईट होणार आहे. ॲट ए टाइम काय होणार, एक एक लाईन काय होणार आहे बघा, एक एक वर्ड नाही तर काय म्हणलं आपण, एक एक लाईन ॲट अ टाइम काय होणार फाईलमध्ये राईट होणार आहे. कशानं, एफ पुट एस ना. सिंटॅक्स बघा, इंट एफ पुट एस, इकडे असेल काय कॅरेक्टर कॉन्स्टंट कॅरेक्टर पॉइंटर एस आणि इकडे काय असेल स्ट्रीम, याच्यामध्ये आपण फाईल ओपन केलेली आहे. त्याचं एक्झाम्पल बघूयात. एक्झाम्पल थ्रू आपल्याला चांगलं समजेल. तर बघा इथे काय केलं आपण, एफ हा पॉइंटर घेतलेला आहे. इथे फाईल बघा आपण काय केली की माय फाईल डॉट टेक्स्ट ही फाईल आपण ओपन केलेली आहे. डब्ल्यू मोडमध्ये ओपन केली. कशामध्ये ओपन केली आहे, डब्ल्यू मोडमध्ये, बिकॉज ऑफ दी वी हॅव टू राईट द डेटा इन टू दी फाईल युझिंग एफ पुट एस. बघा देन काय घेतलं आपण, एफ पुट एस फंक्शन यूज केलं आहे. ह्याच्यामध्ये हे काय दिले आपण, एक लाईन दिलेलं आहे किंवा स्ट्रिंग दिलेलं आहे, हॅलो सी प्रोग्रॅमिंग. आणि इथं काय दिले आपण, फाईल स्ट्रीम दिलेला आहे, म्हणजे काय फाईल पॉइंटर दिलेला आहे. देन काय केलं आपण, एफ क्लोज एफ पी हा क्लोज केलेला आहे. का तर आपण बघितलं की जेव्हा आपण फाईलवरती ऑपरेशन परफॉर्म करतो, तर ऑपरेशन परफॉर्म केल्यानंतर वी हॅव टू क्लोज दी फाईल पॉइंटर. तो फाईल पॉइंटर तुम्हाला क्लोज करावा लागतो. ठीक आहे. तर यानं काय येईल, तर माय फाईल डॉट टेक्स्ट ही जी काय फाईल असेल तर यामध्ये हॅलो सी प्रोग्रॅमिंग हा लाईन काय होईल, राईट केली जाईल. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघूया. आता बघा माय फाईल डॉट टेक्स्ट ही जी काय टेक्स्ट फाईल तयार होईल, याच्यामध्ये हा डेटा काय होईल, राईट होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचं आहे एफ गेट एस. पुढचं काय तर एफ गेट एस. एफ गेट एस न काय होईल, रीड्स अ लाईन ऑफ कॅरेक्टर्स. डेटा कसा राईट होणार आहे, लाईन ऑफ कॅरेक्टर्स. जेव्हा आपण एफ गेट सी म्हटलं तेव्हा काय झालं, सिंगल कॅरेक्टर रीड झालं. तसं इथे काय होणार आहे, लाईन ऑफ कॅरेक्टर काय होईल, डेटा रीड होणार आहे. तर बघा सिंटॅक्स कसा याचा, कॅरेक्टर पॉइंटर एफ गेट एस, बघा इथं कॅरेक्टर पॉइंटर एस, इंटिजर एन आणि फाईल स्ट्रीम असे 3 पॅरामीटर घेतोय. ठीक आहे. तर बघूयात याचं एक्झाम्पल बघूयात. बघा इथं काय म्हटले, तर इथं आपण फाईल पॉइंटर घेतलेला एफ पी, त्यानंतर कॅरेक्टर टेक्स्ट 300 साईजचा कॅरेक्टर ॲरे घेतलेला आहे. त्यानंतर माय फाईल डॉट टेक्स्ट ही फाईल ओपन केली आपण आर मोडमध्ये, बिकॉज ऑफ वी हॅव टू रीड द डेटा फ्रॉम फाईल. आणि इथे काय केलं, प्रिंटअप मध्ये डेटा प्रिंट केलेला आहे. गेट एसनं बघा, गेट एसनं काय होईल बघा, गेट एसनं काय होईल, तर एफ पी मध्ये जो काय डेटा आपण एफ पी मध्ये जी काही फाईल ओपन केली त्याच्यामध्ये डेटा कॉपी होईल. कशामध्ये येईल, टेक्स्टमध्ये येईल. किती येईल, 200 कॅरेक्टर्स एवढा लेंथ असेल ती. ठीक आहे, की त्या लाईनची. आणि तेवढा डेटा काय होईल, प्रिंट होणार आहे. शेवटी आपण एफ क्लोज काय केलेला आहे, क्लोज केलेला आहे. ठीक आहे. हे बघितलं काय, एफ पुट एस आणि एफ गेट एस. त्यानंतर आउटपुट काय लिहायचं, हॅलो सी प्रोग्राम असं काय येईल, आउटपुट येणार आहे. बघा पुढचं फंक्शन आहे. आता इथून पुढचे जे फंक्शन आहे ते महत्वाचे आहेत. बघा एफ सिक फंक्शन काय होईल, तर एफ सिक फंक्शन इज यूज टू सेट द फाईल पॉइंटर टू दी स्पेसिफाईड ऑफसेट. म्हणजे आपल्याला बघा एफ सिक, सिक म्हणजे काय, सर्च करणे किंवा फाइंड करणे. तर एफ सिक फंक्शन काय करेल तर तुम्हाला फाईलमध्ये एखाद्या स्पेसिफाईड लोकेशनला किंवा स्पेसिफाईड ऑफसेटला काय करेल, फाईल पॉइंटर सेट करेल किंवा डिझायर्ड लोकेशनला काय डेटा राईट करता येईल. तर बघा इट इज यूज टू राईट द डेटा इन टू दी फाईल ॲट अ डिझायर्ड लोकेशन. म्हणजे फाईलमध्ये तुम्ही एखाद्या स्पेसिफिक किंवा डिझायर्ड लोकेशनला तुम्ही डेटा राईट करू शकता. कशानं, एफ सिक या फंक्शनने. तर बघा एफ सिक फंक्शन सिंटॅक्स काय आहे बघा, तर इंट एफ सिक फाईल पॉइंटर स्ट्रीम, त्यानंतर लॉंग इंट ऑफसेट आणि इथं इंट वेन्स, म्हणजे कुठं तुम्हाला काय करायचं आहे, तो डेटा राईट करायचा आहे. तर बघा याच्यामध्ये एफ सिक फंक्शन हे 3 कॉन्स्टंट्स घेते. पहिले कॉन्स्टंट काय, सिक सेट आहे, त्यानंतर सिक करंट आहे आणि सिक एंड आहे.
तर असे 3 काय करतो कॉन्स्टंट घेतोय. बघूयात. देन बघा एक्झाम्पल बघा. इथे काय केले आपण माय फाईल डॉट टेक्स्ट फाईल आपण ओपन केले कशामध्ये W+ मध्ये केली. तर W+ म्हणजे काय तर तीच फाईल तुम्ही रीड पण करू शकताय ऑल्सो राईट पण करू शकताय. ठीक आहे. तर बघा इथं एफ पुट एस कोणतं फंक्शन वापरलं इथं आपण एफ पुट एस. दिस इज द जावा टी पॉइंट आणि फाईल स्ट्रीम काय घेतली आपण एफ पी. म्हणजे काय होईल हो जे हा जे आहे दिस इज द जावा टी पॉइंट हा काय होईल डेटा माय फाईल डॉट टी मध्ये काय होईल स्टोअर होणार आहे. कशानं एफ पुट एस ने. ते नंतर पुढे बघा एफ सीक काय केलं बघा एफ सीक एफ पी 7 6 सेट. 6 सेट याचा अर्थ काय हो जी काय तुम्ही दिलेला आहे पोझिशन त्या ठिकाणी काय डेटा तो सेट होणार आहे. तर बघा परत काय केलं आपण बघा एफ पुट एस. आता या ठिकाणी आपण काय केलं हो तो पॉइंटर सेट केला कुठं 7 या लोकेशनला एफ पी मधल्या. ठीक आहे. तर इथं बघा एफ पुट एस सोनू जयस्वाल आणि कशामध्ये एफ पी मध्ये केलं. शेवटी एफ क्लोज केलेला आहे. तर जेव्हा हा प्रोग्राम रन केला जाईल तेव्हा आउटपुट काय येईल बघा दिस इज अ सोनू जयस्वाल. तर आपण स्टोअर करताना काय स्टोअर केलं तर दिस इज अ जावा टी पॉइंट. काय केलं तर दिस इज अ जावा टी पॉइंट. तर 7 जे आहे तर 7 पासून पुढचे काय 7th लेटर पासून पुढचे काय झाले तर स्किप झाले. त्या ठिकाणी हा डेटा काय झाला राईट झालेला आहे. दिस इज आधीच राहिले आणि जे जावा टी पॉइंट हा रिमूव्ह झाला त्या ठिकाणी काय आले सोनू जयस्वाल हा वर्ड राईट झालेला आहे. तर हा F6 वर्किंग. त्यानंतर पुढचं आहे रिवाइंड फंक्शन. तर रिवाइंड फंक्शन काय करतंय बघा रिवाइंड फंक्शन सेट द फाईल पॉइंटर ऍट द बिगिनिंग ऑफ द स्ट्रीम. कुठं तर फाईलमध्ये तो काय करेल फाईलमध्ये तो स्टार्टिंगला काय करेल बिगिनिंगला किंवा फाईलच्या सुरुवातीला काय करेल तो पॉइंटर सेट करेल कोण रिवाइंड फंक्शन. तर व्हॉइड रिवाइंड आणि काय पास करणार तुम्ही त्याला स्ट्रीम पास करणार ज्याच्यामध्ये फाईल ओपन केलेली आहे. तर इथे एक्झाम्पल म्हणून एक फाईल घेतली आपण फाईल डॉट टी ज्याच्यामध्ये काय दिस इज अ सिम्पल टेक्स्ट. आता बघा जेव्हा असं फाईल असेल तेव्हा पॉइंटर कुठं असणार आहे ऑब्विसली राईट कुठं असणार आहे ऍट द एंडला असणार आहे. ठीक आहे कुठं असणार आहे ऍट दी एंडला. तर बघूयात आपण बघा फाईलमध्ये काय केलं तर फाईल डॉट टेक्स्ट आपण ओपन केलेले कशा रीड मोडसाठी ओपन केलेले आहे. इथे काय म्हणले बघा सी इक्वल टू गेट सी एफ पी नॉट इक्वल टू यू एफ. तर एफ गेट सी ने काय होईल सिंगल कॅरेक्टर कशामधलं एफ पी पॉइंटर मधलं या फाईलमध्ये एक कॅरेक्टर रीड होईल अप टू कुठपर्यंत जोपर्यंत यू एफ हे कॅरेक्टर फाइंड होत नाही तोपर्यंत आणि ते काय होईल कन्सोलवरती प्रिंट होईल. ठीक आहे. तर ह्याचं आउटपुट काय येते बघा फाईल कोणती घेतली आपण फाईल डॉट टेक्स्ट घेतलेली आहे. तर आउटपुट काय येईल याचं बघा तर तेच आहे बघा काय केलं इथं बघा पुढं ते काय केलं आपण राईट केलेलं आहे आणि देन काय वापरले बघा इथं तर रिवाइंड फंक्शन यूज केले. काय फंक्शन यूज केलं रिवाइंड एफ पी म्हटले म्हणजे काय होईल मूव्ह द फाईल पॉइंटर ऍट द बिगिनिंग ऑफ द फाईल. जेव्हा आपण डेटा राईट करत जातो तेव्हा पॉइंटर कुठं कुठं असणार आहे ऍट द एंडला असणार आहे. कुठं असणार आहे ऍट द एंडला. मग जेव्हा हा कोड एक्झिक्यूट होईल हा कोड तर ह्यानं गेट होणार आहे तो डेटा काय होणार आहे त्याचा गेट होणार आहे आणि काय होणार डेटा प्रिंट झाला कन्सोलवरती. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढे आपण रिवाइड फंक्शन यूज केलं आणि अगेन तोच कोड टाकलाय काय एफ इक्वल टू सी इक्वल टू गेट सी एफ पी नॉट इक्वल टू एफ आणि नंतर काय केलं डेटा प्रिंट केलेला आहे शेवटी एफ क्लोज केलेला आहे. त्याचं आउटपुट जे येईल ते आउटपुट बघ कसं असेल दिस इज अ सिम्पल टेक्स्ट दिस इज अ सिम्पल टेक्स्ट. ठीक आहे. तर आपण 2 वेळा रीड केलेला आहे काय केलेलं आहे 2 वेळा रीड केलेला आहे. As you can see, rewind function moves the file pointer at the beginning of the file, and that is why this is simple text is printed 2 times. 2 time दुसऱ्या सेकंड टाइम पण प्रिंट झाले तर आता रिवार्ड फंक्शन काय केले तर कुठं असणार रिवार्ड फंक्शन आहे ऍट द बिगिनिंगला सेट झालेला आहे त्यामुळे तुम्हाला आउटपुट काय मिळालं तर दिस इज अ सिम्पल टेक्स्ट 2 टाइम्स मिळालेला आहे. इफ वी डोंट कॉल रिवाइड फंक्शन दिस इज सिम्पल टेक्स्ट विल बी प्रिंटेड ओनली वन्स. जर तुम्ही ते फंक्शन नाही कॉल केलं तर काय होईल तर दिस इज अ सिम्पल टेक्स्ट हे काय होतं एकदाच प्रिंट होईल. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट फंक्शन आहे एफटेल. तर एफटेल फंक्शन काय करते बघा एफटेल काय करते बघा दिस फंक्शन रिटर्न द करंट फाईल लोकेशन करंट फाईल पोझिशन ऑफ द स्पेसिफाईड स्ट्रीम. सध्या करंटली फाईल पॉइंटर कुठं पॉइंट करतोय तर तो रिटर्न करेल कोण एफटेल हे फंक्शन काय करेल पोझिशन रिटर्न करेल फाईल पॉइंटरची. We can use FTL function to get the total size of the
फाईल आफ्टर मुव्हिंग द फाईल पॉइंटर ॲट द एंड ऑफ द फाईल. म्हणजे जर फाईल पॉइंटर ॲट द एंड पर्यंत गेला तर काय करता येईल आपल्याला, त्या फाईलची साईज पण कॅल्क्युलेट करता येईल. वी कॅन यूज सिकेंड कॉन्स्टंट टू मूव्ह द फाईल पॉइंटर ॲट द एंड ऑफ द फाईल. तर सिकेंडनं काय करता येईल आपल्याला, की तो जी काही फाईल पॉइंटर आहे तो मूव्ह करता येईल कुठं, ॲट द एंडला, फाईलच्या एंडला मूव्ह करता येईल. एफटेल फंक्शन सिंटॅक्स काय बघा, लॉंग इंट एफटेल फाईल स्ट्रीम. त्याचा काय तर सिंटॅक्स आहे. एक्झाम्पल बघा, फाईल पॉइंटर एफ पी, पॉइंटर वगैरे बघितलं, इंटिजर लेंथ. इथं बघा एफ मध्ये फाईल ओपन केली आपण, फाईल डॉट टी. त्यानंतर काय केलंय हो, पॉइंटर आपण सेट केलाय कुठं, ॲट द एंडला F6 एफ पी मध्ये फाईल ओपन केलेली आहे. 0 लेंथ असेल आणि शेवटी काय असेल, सिकेंड काय असेल, फाईलच्या एंडला आपण काय केलेलं आहे, सेट केलेला आहे. त्यानंतर बघा, लेंथ इक्वल टू एफटेल एफ पी. लेंथ इक्वल टू एफटेल एफ पी काय होईल तर त्या फाईलमधली टोटल साईज येईल, कॅल्क्युलेट होईल आणि लेंथमध्ये स्टोअर होईल. तर एफ क्लोज केलेला आहे आणि त्या फाईलची साईज जी आहे ती काय केली आपण, प्रिंट केलेली आहे युजिंग द व्हेरिएबल लेंथ. बघा त्यानंतर याचं आउटपुट काय येईल, साईज ऑफ द फाईल इज 21 बाईट्स. किती येईल तर 21 बाईट्स काय होईल, त्याची काय असणार आहे, फाईलची साईज असणार आहे. आता हे डिपेंड कशावरती आहे तर फाईल डॉट टेक्स्ट मध्ये तुम्ही जो काय डेटा राईट केला आहे त्याच्यावरती डिपेंड असणार आहे की साईज किती असेल ती. ठीक आहे, तर हे आहेत काय आता बघितलं आपण तर फाईल हँडलिंग. तर सेकंड पार्ट बघितलं, याच्यामध्ये जेवढे काही फंक्शन्स आहेत तेवढे तुम्हाला इझिली शिकवलेले आहेत, किंवा तर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होत असतील तर नक्कीच कमेंट करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनवरती क्लिक करा. ठीक आहे, तर बघा बाकीचे जे काही लँग्वेज आहे तर आपण काही दिवसामध्येच, पुढील काही दिवसामध्ये आपण ते स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे, थांबूया. थँक्यू.